सध्या स्थितीमध्ये स्क्रुटिनी होईपर्यंत थांबवण्यात आलेला आहे। स्क्रुटिनी झाल्यानंतर ज्या पात्र असतील त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित करण्यात येईल। मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं आहे की पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही, त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही। प्रत्येक जिल्ह्यातला जो काही आम्हाला डेटा मिळालेला आहे तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुपूर्द केलेला आहे। तिथं स्क्रुटिनी होईल, त्याच्यामध्ये सुद्धा काही असे आहेत जे पात्र ठरतील, काही असे आहेत जे प्रथम चौकशीमध्येच अपात्र झालेले असतील। हा त्यांनी एकदम सगळा जो रॉ डेटा आहे तो दिलेला आहे। याला आम्ही बायफर्केट करण्याचा प्रयत्न हा ग्राउंड लेवल पासून करत आहोत। त्याच्यामुळे बरेचशे याच्यामध्ये सुद्धा असतील जे कदाचित पात्र असतील, पण ते डेटामध्ये त्यांनी आम्हाला दिलेलं आहे, त्याच्यामुळे क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे। काही आहेत जे अपात्र असतील आणि काही आहेत जे कदाचित पहिल्या स्क्रुटिनीमध्ये बाद झालेले असतील। त्यामुळे कॅटेगरी वाईज काही असे असतील की ज्यांचं अकाउंट नसेल त्यावेळेला म्हणून त्यांनी त्यांच्या म्हणजे घरातल्या पुरुषाचं अकाउंट दिलेलं असावं, पण ती लाभार्थी कदाचित पात्र असेल। त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या कॅटेगरीज आहे यानुसार स्क्रुटिनी होईल आणि मग त्याच्या बाबतीतला जो योग्य तो निर्णय आहे तो होईल। लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी सुरू झाली, खरं तर आज त्याच्या अंमलबजावणीला 1 वर्ष पूर्ण होत आहे। म्हणजे आम्ही गेल्या वर्षी 15 ऑगस्टच्या वेळेला आम्ही डीबीटीची प्रोसेस सुरू केली होती आणि 17 ऑगस्टला रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पहिला लाभ हा वितरित झाला होता। त्याच्यामुळे साधारणपणे या योजनेमध्ये संपूर्ण रजिस्ट्रेशन 2,63,00,000 झालं होतं। त्यावेळेला प्राथमिक स्क्रुटिनीमध्ये साधारणपणे 10 ते 15 लाख ज्यांनी अर्ज केला होता ते त्याच्यामध्ये अपात्र ठरले आणि मग आम्ही प्रत्येक विभागाकडनं माहिती मागवत होतो, त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्याकडचा जो डेटा आहे त्या संबंधित। जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला नमो शेतकरी योजनेचा डेटा मिळाला, ज्याच्यामध्ये नमो शेतकरीचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांना त्याच्यामध्ये 1000 रुपये नमो शेतकरी मधनं मिळत होते, म्हणून 500 रुपये आपल्याला लाडकी बहीण मधनं देणं होतं। तर त्या पद्धतीचं आपण इम्प्लिमेंटेशन केलं। त्याच्यानंतर मधल्या कालावधीमध्ये आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाने जी माहिती दिली त्याच्यामध्ये त्या विभागाकडे सगळ्या विभागांचा जो डेटा होता 26 लाखाचा तो त्यांनी आम्हाला दिला। आम्ही त्याच्यावर स्क्रुटिनी करत आहोत, ज्याचा उल्लेख आपण आता केला की अंगणवाडी सेविका मदतनीस आणि तिथले जे आमचे स्थानिक अधिकारी आहेत विभागाचे ते ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करतील। माझे आपल्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान आहे की ही जी योजना आहे ती आपण ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी दिलेली आहे। त्याच्यामुळे या ज्या स्क्रुटिनीसाठी येणाऱ्या आमच्या अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेत यांना आपण सहकार्य करावं आणि शासन जे काही आहे शासकीय नोकऱ्यांमध्ये जे होते आणि त्यांनी तरी सुद्धा लाभ घेतलेला आहे तर त्या संदर्भातली योग्य ती भूमिका हे शासन घेणार आहे, पण चुकीचा लाभ कुठं जाता कामा नये या दृष्टिकोनातून जी पावलं आम्ही उचलत आहोत याचं आपण सहकार्य करावं आणि आपल्याला वेगवेगळ्या शासनांच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। एक लाडकी बहीण योजनेचा लाभ जर एखादी चुकीची लाभार्थी घेत असेल तर तिला दुसरा कुठला तरी शासनाचा लाभ मिळत असणार आहे आणि त्यामुळेच तिच्यावर अशा पद्धतीची स्क्रुटिनी होत आहे किंवा कदाचित इन्कम निधी त्याच्यामध्ये पात्र होत नसेल म्हणून असेल, तर चुकीच्या पद्धतीचा लाभ हा कोणाकडे जाता कामा नये या दृष्टिकोनातून आपण ही स्क्रुटिनी करत आहोत आणि त्याला अधिकाधिक सहकार्य हे लाभार्थी नागरिकांनी करावं असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करते। पण पाहिलं असेल लाडक्या बहिणींसाठी स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी मोठं स्पष्टीकरण दिलेलं आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे। संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांचं महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण। लाडकी बहीण योजनेच्या फेरपडताळणीमुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमांचं वातावरण निर्माण झालेलं आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे। काल ते पत्रकारांशी बोलत होते। बघा, राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेरपडताळणी सुरू झाली असली तरी पात्र लाभार्थ्यांवरती कुठलाही अन्याय होणार नाही, कुठल्याही पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही, अशी ग्वाही राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर ही तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज होती, खुशखबर होती। ती म्हणजे ज्या पात्र लाडक्या बहिणी असतील त्यांच्यावरती कुठेही अन्याय होणार नाही, त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार नाही। योजना अशीच कायमस्वरूपी पुढे चालू राहणार आहे। योजना
योजना बंद होणार नाही, पुढील 5 वर्षे ही योजना चालूच राहील असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील पत्रकारांशी बोलताना माहिती दिलेली आहे. तर बघा, आता सध्या पडताळणी जरी चालू झालेली असेल तर याच्यामध्ये 26 लाख लाडक्या बहिणींची सध्या पडताळणी होत आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार ही पडताळणी होत आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी तसे आदेश देण्यात आलेले आहेत ही पडताळणी करण्यासाठी. परंतु याच्यामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना भीती वाटते की आम्हाला जून महिन्यापासूनचा हप्ता आलेला नाही, जुलैचाही हप्ता आलेला नाही. मग तुमचे कुणाकुणाचे जून आणि जुलैचे हप्ते आले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचा पुढे जिल्हाही पाठवा, जेणेकरून सर्वांना समजेल की तुमचे पैसे जमा झालेले नाहीत. बघा, आता ज्यांना या ठिकाणी जवळपास 13 हप्ता आलेले आहेत ते 14व्या हप्त्याची वाट देखील पाहत आहेत, म्हणजे या महिन्याच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. ते पैसे देखील कधीपर्यंत भेटू शकतात त्याचीही माहिती आपण पुढे पाहणार आहोत. परंतु ज्यांचे जून महिन्यापासून पैसे आलेले नाहीत त्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की या ठिकाणी आता आम्ही कायमचेच अपात्र होऊ की काय. तर बघा, स्वतः आता त्याबद्दलच महिला आणि बालविकास मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिलेली आहे. पडताळणी झाल्यानंतर सर्व लाडक्या बहिणी ज्या राहिल्या त्यांचे पैसे देखील भेटतील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. पडताळणी सुरू जरी असली तरी त्यामध्ये जर तुम्ही पात्र ठरलेला आहात तर तुमच्यावरती कुठेही अन्याय होणार नाही, कुठल्याही पात्र लाभार्थ्यांना यामधून वगळण्यात येणार नाही अशी ग्वाही त्यांनी मात्र दिलेली आहे. तर ही मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी देण्यात आलेली आहे. त्यासोबत बघा, लाडकी बहीण योजनेच्या फेरपडताळणीमुळे लाभार्थ्यांमध्ये सध्या संभ्रमाचं वातावरण आहे. त्या संदर्भात त्या माध्यमांशी बोलत होत्या. सध्या मिळालेला डेटा हा प्राथमिक स्वरूपाचा आहे असं त्यांनी सांगितलं. अनेक लाभार्थींनी अन्य योजनेचा लाभ मिळत असेल, यातील काही लाभार्थी पात्र ठरू शकतात. तर बघा, हा जो डेटा त्यांना भेटलेला आहे तो प्राथमिक स्वरूपाचा डेटा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. फक्त लाभ तुमचा काय केलेला आहे, तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला आहे, कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला नाही. म्हणजे हा प्राथमिक स्वरूपाचा डेटा आहे, याची अजून छाननी व्हायची आहे असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे ही छाननी जी आहे या ठिकाणी आता सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे जशी ही पडताळणी पूर्ण होईल त्यामध्ये ज्या पात्र लाडक्या असतील त्यांचा लाभ पुन्हा एकदा चालू होणार आहे, त्यांचे पैसे भेटून जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर काही पहिल्याच पडताळणीमध्ये बाद ठरलेले असलेले सर्व माहितीची पडताळणी सुरू झाल्या असल्याचं त्यांनी आता या ठिकाणी सांगितलेलं आहे. लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होत आहेत असं देखील त्यांनी सांगितलं. त्यामुळे 2,63,00,000 इतकी नोंदणी झाली होती. त्यावेळी प्राथमिक पडताळणीमध्ये 10 ते 15 लाख अर्जदार अपात्र ठरले होते. त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या विभागाकडून त्यांच्याकडे लाभार्थ्यांची माहिती मागत होतो. माहिती तंत्रज्ञान विभागाने आम्हाला सर्व विभागाच्या 26 लाख लाभार्थ्यांची माहिती दिली आहे असं त्यांनी सांगितलं. प्रत्येक जिल्ह्याचा जो डेटा आम्हाला देण्यात आलेला आहे त्याची पडताळणी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, 26 लाखाचा जो प्रत्येक विभागाकडून विविध विभाग जे आहे जसं की इन्कम टॅक्स असेल किंवा या ठिकाणी व्हेकल डिपार्टमेंटचं असेल, त्यासोबत इतर जे कृषी विभाग असेल, जे की विविध योजना ज्या आहेत बाकीच्या त्या योजनेचा लाभ तुम्ही घेत असेल, असे वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडनं 26 लाखाचा डेटा जो आहे तो प्राथमिक स्वरूपाचा देण्यात आलेला आहे. त्याच्यावरती आता अंतिम छाननी चालू आहे महिला आणि बालविकास विभागाकडनं प्रत्येक जिल्ह्यानुसार असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्या पडताळणीवरती काम चालू आहे. म्हणजे ही पडताळणी पूर्ण झाली की तुमचे पैसे देखील ज्या राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे भेटणार आहेत. त्याचसोबत बघा, गावातील संबंध बिघडतील या कारणाने अंगणवाडी सेविकांनी पडताळणीचं काम करण्यास देखील असमर्थता सध्या दाखवलेली आहे. यावरती बोलताना स्वतः महिला आणि बालविकास मंत्री यांनी सांगितलं की ही योजना ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी राबवत आहोत. शासकीय सेवेत असतानाही योजनेचा लाभ ज्यांनी घेतला आहे त्यांच्याबाबत शासन योग्य निर्णय घेईल, पण चुकीचा लाभ कुठे जाऊ नये यासाठी आम्ही ही पावलं उचलत आहोत. त्यामुळे पडताळणीसाठी येणाऱ्या अंगणवाडी सेविकांना सर्वांनी सहकार्य करावं असं देखील आव्हान त्यांनी या ठिकाणी बोलताना केलं. वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं देखील त्यांनी म्हटलं. लाडकी बहीण योजनेचा लाभ एखादी महिला घेत असेल तर आणि तिला अपात्र ठरवलं तर तिला दुसऱ्या कुठल्या तरी योजनेचा लाभ मिळत असेल किंवा अधिकच्या उत्पन्नामुळे ती निकषात बसत नसेल, परंतु चुकीच्या पद्धतीने लाभ कुणाकडे जाता कामा नये अशी ही सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी सांगितलं की जी गरीबातली गरीब लाडकी बहीण आहे, जी पात्र लाडकी बहीण आहे, जिला खरोखरच पैशाची गरज आहे, त्यांच्यापर्यंतच हा लाभ पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळेच ही पडताळणी चालू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर जो 26 लाखाचा डेटा आलेला होता, जी की याच्या अगोदर जून महिन्यामध्येच हा डेटा म्हणजे जुलै महिन्यामध्ये हा डेटा आला, त्यांना जून महिन्याचे पैसे त्याच्यामुळे भेटले नव्हते. जवळपास 26.34 लाख लाडक्या बहिणींना अजूनही जून महिन्यापासूनचे पैसे भेटले नाहीत. त्याच्यावरती आता काम चालू झालेलं आहे. यामध्ये ज्या पात्र लाडक्या अजून होतील लाडक्या बहिणी त्यांचे अर्ज
पात्र होतील त्यांचे पैसे भेटणार आहेत. ते तात्पुरत्या स्थगित या ठिकाणी करण्यात आलेले त्यांचे हप्ते जून महिन्यापासूनचे जशी पडताळणी पूर्ण होईल तसे पैसे भेटतील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यासोबत बघा स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेबद्दल कुणी काही म्हटलं तरी ही योजना बंद होणार नाही, कायमस्वरूपी आम्ही चालूच ठेवणार आहोत अशी माहिती दिलेली आहे. तर मग आता ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा 13वा हप्ता भेटलेला आहे, आता बाकीच्या ज्या राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना 13वा हप्ता भेटला ते 14व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मग त्यांचे पैसे नेमके कधीपर्यंत येऊ शकतात त्याची देखील माहिती आलेली आहे. बघा लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट हप्त्याची महिला वाट पाहत आहेत. हा हप्ता कधी येऊ शकतो त्याची संभाव्य तारीख समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी जुलैचा हप्ता देण्यात आला होता. त्यानंतर आता लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यात येईल. ऑगस्ट हप्त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही, परंतु लवकरच हे पैसे दिले जाऊ शकतात, त्याबद्दलची घोषणा देखील होऊ शकते. बघा लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता शेवटच्या 2 आठवड्यामध्ये कधीही येऊ शकतो. दर महिन्यात शेवटच्या 2 हप्त्यामध्ये हे पैसे दिले जातात. त्यामुळे यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. गणेश उत्सवाला देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जाऊ शकतात. अनेकदा सणांचा मुहूर्त साधत लाडकी बहिणींना पैसे दिले जातात. त्यामुळे गणेश उत्सवाच्या काळात देखील पैसे दिले जाऊ शकतात. दरम्यान लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. जुलै महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला होता. यावेळी ऑगस्ट महिन्यामध्ये जुलैचा हप्ता या ठिकाणी भेटला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात देखील असंच होणार का असा प्रश्न देखील तुम्हाला पडलेला असेल, कारण की आतापर्यंतचे भरपूर सारे हप्ते जे आहेत ते ठिकाणी लेट झालेले आहेत. आता ज्यांची पडताळणी चालू आहे सध्या जून महिन्यापासून ज्यांचे लाभ स्थगित करण्यात आले तात्पुरत्या स्वरूपात त्यांना मात्र हे पुढचे हप्ते भेटणार नाहीत. जशी त्यांची पडताळणी पूर्ण होईल त्याच्यानंतरच हे लाभ त्यांना चालू होणार आहेत. तर संपूर्ण अपडेट तुम्हाला याबद्दलचं दिलेलं आहे. याच्याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.